मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नंदिनी आता दुसऱ्या दिवशी सकाळी उठून लवकर देवासमोर येते, हात जोडते, त्याचबरोबर प्रार्थनासुद्धा करते आणि मग त्यानंतर तिचं लक्ष दिव्याकडे जातं. तर वाऱ्याची झुळूक आल्यामुळे आता दिवा विझणार असतो. त्याचवेळी नंदिनी ही लगेच दिव्या शेजारी त्या वातीला हात लावते. मग तेवढ्यातच मुक्ता म्हणजे तिची मैत्रीण तेथे येते आणि मुक्तासुद्धा नंदिनीला साथ देत दिवा विझू देत नाही. तेव्हा मुक्ता आल्याबरोबर नंदिनीचे डोळे पाणवतात. त्या दोघीही एकमेकींकडे पाहतच राहतात. त्यावेळी मुक्ता आता विचारते, नंदिनी तू कशी आहेस? नंदिनीच्या डोळ्यात चटकन पाणी येतं. ती काहीही बोलत नाही. मग आता मुक्ता म्हणते, आले होते खरं तर शुभेच्छा द्यायला, परंतु जे काही घडलं ना अगं नंदिनी, मला एकही शब्द काही बोलता येत नाही, असं म्हणून ती नंदिनीचं दुःख समजून घेते. त्याचवेळी आता मुक्ता विचारते, काय ग नंदिनी, खूप कठीण गेलं असेल ना हे सगळं तुला? त्यावेळी नंदिनी म्हणते, आता तर कुठे सुरुवात झाली आहे. प्रत्येक पाऊल पुढे टाकताना मला भीती वाटत असते की मी कुठे खोल दरीत जाऊन पडणार तर नाही ना, कोसळणार तर नाही ना, कारण असं कोसळून कसं चालेल? आणि काव्याला तरी कोण सांभाळेल? तिला कोण आधार देईल? काव्याकडे कोण पाहिल? कारण काव्या जरा तडकू स्वभावाची आहे, स्पष्ट बोलणारी आहे. मग त्यानंतर आपलं दुःख मुक्तासमोर व्यक्त करत नंदिनी म्हणते, एकीकडे प्रेमळ आणि अगदी दयाळू सासू सासरे, तर दुसरीकडे बाकीची घरातली माणसं आणि या पलीकडे ज्याला नवरा म्हणून कधीही इमॅजिन सुद्धा नाही केलं एक माणूस आहे, असं म्हणून नंदिनी आपलं दुःख व्यक्त करते आणि रडत असते. त्यावेळी मुक्ता म्हणते, खरंच खूप तारेवरची कसरत आहे नंदिनी, पण तू नंदिनी आहे आणि तुलाच जमेल हे, असं म्हणून ती आता आपले अश्रू पुसते आणि त्यानंतर नंदिनीला समजावत म्हणते, आता बघ ना अगं नंदिनी, मी सईकडे बघूनच लग्न केलं होतं सागर बरोबर. अगं कल्चर, भाषा, माणसं सगळं काही अगदी परकं वाटत होतं, पण आज उलट अशी परिस्थिती आहे ना, मी सागरसाठी, माझ्या माणसांसाठी कोणत्याही परिस्थितीबरोबर लढू शकते. पण ते असं एकदम किंवा अचानक नाही झालं ना, त्या गोष्टीसाठी सुद्धा वेळ लागला. पण नंदिनी काही हरकत नाही. अगं फटाका म्हणून काही क्षण लखलखण्यापेक्षा काही क्षण हे वात होऊन दिव्यातली खूप वेळ तेवत राहणं कधीही चांगलं आणि तीच नाती जास्त टिकतात नंदिनी. आता माझं आणि सागरचं नातं सुद्धा बदललं. तडजोडीचं नातं हे प्रेमात निर्माण झालं आणि प्रेमाचं काय घेऊन बसलीस ग? लग्नानंतर होईलच प्रेम. आता तू काळजी करू नको, मी सुद्धा तुझ्या सोबत आहे आणि देवी आई सुद्धा, असं म्हणून मुक्ता आता पर्समधून देवी आईची एक मूर्ती काढते. अगोदर देवी आईच्या पाया पडत लगेच नंदिनीच्या हाती देते. त्यावेळी आता नंदिनी सुद्धा अगोदर देवी आईच्या पाया पडते, दर्शन घेते. मग त्यानंतर मुक्ता म्हणते, लग्न स्वीकारण्याचा तुझा निर्णय अगदी बरोबरच आहे नंदिनी. आता देवी आई तुझा निर्धार असा कायम ठेव. मग आता त्यानंतर मुक्ता नंदिनीचा निरोप घेऊन तेथून जायला निघते. तेव्हा नंदिनीला आता खूप आनंद होतो, कारण तिला देवी आईची मूर्ती आता मुक्ताने दिलेली असते. त्याचबरोबर हे लग्न स्वीकारण्याचा तुझा निर्णय खूप चांगला असल्याचं म्हटलेलं असतं. त्यानंतर आता नंदिनी लगेच किचनमध्ये येते, सर्वांसाठी चहा बनवते. त्याचवेळी मानिनी तेथे येते आणि नंदिनीला पाहत तिला विचारते, काय ग नंदिनी, तू लवकर उठलीस? मग आता नंदिनी काहीच बोलत नाही. तेव्हा ती म्हणते, आई सॉरी हा, मी जरा तुम्हाला न विचारता चाले किचनमध्ये, परंतु मी नमस्कार करते, असं म्हणून ती अगोदर मानिनीचं आशीर्वाद घेत असते. तेव्हा मानिनी म्हणते, बाळा सारखं सारखं असं पाया पडायचं नसतं. त्यानंतर तू लवकर उठलीस का, असं मानिनी विचारते. तेव्हा नंदिनी थोडीशी रागातच म्हणते, मी झोपलेच कुठे. मग आता मानिनीला खूप वाईट वाटतं आणि त्याचबरोबर तिला समजतं की नंदिनीच्या मनात खूप दुःख लपलेलं आहे. त्यावेळी आता नंदिनीच्या लक्षात येतं, आपण जरा थोडं रागात बोललोय, त्यामुळेच ती म्हणते, आई सॉरी हा, आय एम रिअली व्हेरी सॉरी. मग आता मानिनी म्हणते, इट्स ओके, काही प्रॉब्लेम नाही बाळा, पण खरं सांगू बाळा, मला ना तुझं खूप म्हणजे खूप कौतुक वाटतं. अगं धन्य आहे बाई तुझी, कारण एवढं सगळं घडून देखील अशा परिस्थितीतही तू तुझ्यातली पॉझिटिव्हिटी अगदी शाबूत ठेवली आहेस. त्याचवेळी आता मानिनी हा नंदिनीचा हात हातात घेते आणि म्हणते, नंदिनी तुला एक सांगू का ग बाळा, अगं सगळीच माणसं अशी नसती तर. त्याचवेळी आता नंदिनी विचारते, म्हणजे तुम्ही काव्याबद्दल बोलताय ना? त्याचवेळी आता नंदिनी म्हणते, आई तुम्हाला एक सांगू का हो, खरंच काव्या अशी नाहीये.
अहो, आमच्या तिघी बहिणींमध्ये ती सर्वात जास्त अशी लायवली आहे. जेवढी मजा मस्करी करते ना, तेवढ्याच मोठ्यांचा आदर सुद्धा ती करत असते. फक्त तिला जरा समजून आणि सांभाळून घ्यावं लागतं. तिला जर आपण समजून घेतलं ना, ती हळूहळू सगळ्या काही गोष्टी मान्य करेल आणि सर्वांना सुद्धा समजून घेईल. तेव्हा मानिनी म्हणते, हो बाळा, आपण करूयात तसं. त्यानंतर आता काव्या तेथे येते आणि नंदिनीला असं किचनमध्ये पाहते. नंदिनीला किचनमध्ये पाहून काव्याचा राग अजूनच अनावर होतो आणि हे मानिनीला बरोबर समजतं. त्यामुळे मानिनी आता म्हणते, गुड मॉर्निंग काव्या. तेव्हा ती आता फक्त हसते, काही बोलत नाही. त्यानंतर नंदिनी, मी जाते हा बाळा, बाहेर आहे मी, असं म्हणून मानिनी तेथून जाते. त्याचवेळी आता नंदिनी लगेच सर्वांना चहा देणार असते आणि चहा गाळत असते. त्याचवेळी आता काव्याला अजूनच राग येतो. मग आता ती विचारते, तू आउट ऑफ माइंड, असं म्हणून आता ती खूपच चिडते. अगं, तुझं चाललंय काय? तू इथे तर चहा वगैरे बनवतेस का? नक्की चाललंय काय तुझं? तू असं का करतेस? माझ्याकडे बघ बरं आता. अगं ताई, तू विसरली आहेस की विसरायचं नुसतं नाटक करतेस ग? अगं, इतकी कॅज्युअल कशी असू शकतेस तू? अगं, तुला नक्की काय सिद्ध करायचंय ताई? जे काही आहे ते अगदी मस्त, छान आणि नॉर्मल आहे हे सिद्ध करायचंय का? की तुला एक आदर्श सून म्हणून घेण्याची हौस आली आहे आता? तेव्हा नंदिनीच्या आता पायाखालची जमीनच सरकते आणि मग तिलाही राग येतो. तेव्हा ती आता म्हणते, काव्या, अगं काय, कसं बोलतीयस तू? तुला तुझं तरी समजतं का? अगं, या आधी मी तुला असं बोलताना कधीही ऐकलं नाही किंवा पाहिलं सुद्धा नाही. त्यावेळी आता नंदिनी एकदम शांत होते आणि काव्याला पण शांत करत म्हणते, हे बघ काव्या बाळा, आपल्या बाबतीत जे काही झालं ना, ते आता नाही असं बदलू शकत. त्याचवेळी आता काव्या म्हणते, बदलू शकतं नंदिनी ताई. आता रात्रभर विचार करून मी एक उपाय शोधून काढला आहे. आपण सर्वच जण या हॉरिबल सिच्युएशनमधून बाहेर पडू शकतो. तेव्हा नंदिनी विचारते, नक्की काय उपाय आहे, सांग ना मला. ती काव्या म्हणते की मी आणि पार्थ आम्ही दोघे घटस्फोट घेतोय. आता तू आणि जीवासुद्धा अगदी घटस्फोट घ्यायचा. तेव्हा आता नंदिनीला मोठा शॉकच बसतो. काव्याने हा काय असा उपाय शोधून काढला याचंच तिला नवल वाटतं आणि त्याचबरोबर धक्कासुद्धा बसलेला असतो. तेव्हा नंदिनी आता खूपच चिडते आणि म्हणते की मूर्खासारखं बोलू नकोस ग काव्या. त्यावेळी काव्या आता अगदी भांडणं करायला सुरुवात करते आणि विचारते, काय ग नंदिनी ताई, मी मूर्खासारखं बोलतीये असं तुला वाटतं का? मी मूर्खासारखं बोलतीये का? अगं, तुझं जीवावर आणि माझं पार्थवर प्रेम नसताना आपण संसार कसा करायचा, सांग ना तू. तेव्हा आता नंदिनी म्हणते, ते मला माहीत नाही, परंतु आत्ता या क्षणी मला या विषयावर अजिबात बोलायचं नाही. तेव्हा काव्या म्हणते, ताई बोलावं लागेल ताई, असं म्हणून ती नंदिनीला अशी खडसावत असते. कारण माझ्या आणि जीवाच्या आयुष्याचा हा प्रश्न आहे. तेव्हा आता नंदिनी काहीच ऐकत नसते. ती आता शांतपणे चहाचा ट्रे घेऊन बाहेर येते. मग काव्या तिच्या पाठोपाठ लगेच येते आणि म्हणते, अगं ताई, तुला कळत नाहीये का, आपण देऊन टाकूयात ना घटस्फोट. तेव्हा आता नंदिनी म्हणते की आवाज खाली. आणि पहिली गोष्ट म्हणजे काव्या, आता आपण माहेरी नाही आहोत काव्या, आपण आता सासरी आहोत. त्यामुळे या आवाजात आता माझ्याशी काय तू कुणाशीही बोलायचं नाही, समजलं? तेव्हा काव्या आता एकदम शांत होऊन जाते आणि तिला आता काहीच कळत नाही काय करावं, कारण नंदिनी तिचं काहीच ऐकत नसते. त्यानंतर आता नंदिनी काव्याला समजावू लागते की अगं, मी कधीपासून बघतीये काव्या, इथे माणसं तुझ्याशी प्रेमाने वागण्याचा प्रयत्न करत आहेत आणि तू आहे की एक हट्टाने नुसती आपली काही पण बोलते, काही पण वागते. कसं बोलते तुला कळतं का? त्यावेळी आता काव्या एकदम डोळे बंद करून घेते, शांत होते. मग आता नंदिनी विचारते, तुला काय वाटतं ग काव्या, असं आरडाओरडा करून लोकांची मनं दुखवून ही परिस्थिती बदलणार आहे का? अगं, जे झालं आहे ना, त्यात कुणाचीही चूक नाही आहे काव्या. त्यामुळे उठसूट इतरांवर असं चिडचिड करणं ना, तू एकदम बंद करून टाक. बाकी आता तुझ्या प्रश्नाचं उत्तर, मी डिवोर्स द्यायला का नाही म्हणते आणि मी हो तरी का म्हणू, सांग ना काव्या. अगं, जेव्हा सगळं जग माझ्यावर चिखलफेक करत होतं आणि माझी निंदा नालस्ती करत होतं, तेव्हा माझी बाजू घेणारा, माझ्या डोक्यावर हात ठेवणारा फक्त एकच होता, तो म्हणजे जीवा. तेव्हा आता जीवाचं नाव
पुन्हा एकदा नंदिनीच्या तोंडून ऐकताच आता काव्याच्या पायाखालची जमीनच सरकते आणि तिला समजायचं ते ती समजून घेते की ताई कधीही म्हणजे जीवाला डिवोर्स देणारच नाही का. त्यानंतर आता नंदिनी पुढे सांगू लागते, जेव्हा मी माझी अब्रू, जेव्हा माझं आयुष्य वाचवण्यासाठी धडपड करत होते तेव्हा मला वाचवणारा फक्त आणि फक्त एकच होता, तो म्हणजे जीवा. अगं सगळं माहीत असून त्याने मला हात दिला, नाहीतर या दलदलीतून मी कशी बाहेर आले असते. अगं तो तिथे नसता तर माझं काय झालं असतं याची कल्पना सुद्धा मला करवत नाहीये काव्या. अगं जीवाने तर मला अक्षरशः पावलोपावली वाचवलंय. आता असं नंदिनी सारखं जीवाबद्दल बोलत असल्यामुळे इकडे काव्याच्या रागाचा पार पारात चढतो आणि तिचे डोळे अक्षरशः रागाने लाल लाल झालेले असतात आणि ती रागातच नंदिनीचं बोलणं ऐकत असते. त्यानंतर नंदिनी म्हणते, अगं लग्नाआधी ॲक्सिडेंटपासून त्याने मला वाचवलं आणि लग्नानंतर बदनामीपासून सुद्धा त्यानेच मला वाचवलं. अगं त्याचीही काही स्वप्न असतील, त्याचीही काही मर्जी असेल, पण ते सगळं काही झुगारून अगं फक्त आणि फक्त माझ्यासाठी तो पुढे आला आणि हे मंगळसूत्र त्याने माझ्या गळ्यामध्ये घातलं. आता हे मंगळसूत्राकडे नीट बघ काव्या आणि स्वतःच्या मनाशी जरा नीट खुणगाड बांधून घे. अगं लग्न म्हणजे काही खेळ नाहीये आणि मंगळसूत्र म्हणजे खेळणं नाहीये. त्यानंतर आता काव्या त्या मंगळसूत्राकडे पाहतच राहते. नंदिनीचा एक शब्द सुद्धा तिला ऐकून घ्यायचा नसतो, परंतु नाईलाजाने नंदिनी जे काही सांगतेय ते तिला ऐकावं लागतं. त्यानंतर ती म्हणते की मंगळसूत्र म्हणजे एक धागा नाहीये किंवा मिरवायचा दागिना नाहीये, जबाबदारी असते आणि आपल्याला जपायची असते. अगं ज्याच्याशी लग्न केलं आहे तो आपला, त्याची माणसं सुद्धा आपलीच आणि तिथल्या आनंदाचे सोहळे सुद्धा आपलेच. तेवढ्यातच मानिनी, विक्रम, त्याचबरोबर जीवा हे सर्वजण तेथे आलेले असतात. मग आता नंदिनी पुढे काव्याला समजावू लागते की आपली सासरची माणसं आता आपली आहेत आणि तेथे असणारी दुःखाची वादळ सुद्धा आपली आहेत. अगं सप्तपदी चालताना ज्याच्या भोवती फेरे घेतात तो होम खोटा नसतो काव्या. तेव्हा जीवा आणि पार्थला आता खूप मोठा धक्का बसतो की या दोघी बहिणींमध्ये पुन्हा भांडणं सुरू झाली की काय. तर मंजू, त्याचबरोबर रम्या आणि वसू सुद्धा तेथे आलेले असतात. त्यानंतर नंदिनी शांतपणे काव्याला समजावते, वचनाची एक एक फेरी अगं आपण त्या व्यक्तीसोबत पूर्ण करतो आणि मोहाची सुपारी बाजूला सारतो. अगं ही सगळी गंमत नसते ग, अगं अर्थ असतो या सगळ्या गोष्टींना. तेव्हा काव्य आता रागातच विचारते, काय काय अर्थ असतो ग या सगळ्याला. त्यावेळी ती आता म्हणते, ताई तुझं लग्न जीवाशी ठरलं असतं आणि जर तू मला हे सांगितलं असतं तर मी मान्य केलं असतं ग. अगं तुझं लग्न पार्थसोबत ठरलं होतं ना. तेव्हा तेथे असणाऱ्या सर्वांनाच आता मोठा धक्का बसतो. सर्वजण काव्याकडे पाहत असतात कारण काव्य रडत असते. त्यावेळी आता पुढे काव्य रडतच म्हणते, तू जे काही बोलतीयस ना ताई त्या सगळ्याला काही अर्थ नाहीये, हा सगळा अनर्थ आहे, अनर्थ. असं म्हणून ती आता नंदिनीचा हात पकडते आणि म्हणते, ताई अजूनही वेळ गेलेली नाहीये, आपण एक काम करूयात, अजूनही वेळ गेलेली नाही म्हणून आपण डिवोर्स घेऊ आणि या सगळ्यातून मुक्त होऊयात, मोकळं होऊयात, मला नाही राहायचं इथे. तेव्हा आता जीवा आणि पार्थच्या पायाखालची जमीनच सरकते. त्याचबरोबर घरातील सर्वांना धक्का बसतो. तर वसू, रम्या, मंजू या तिघीही मात्र हसू लागतात. पुढे काव्या म्हणते, ताई जे काही घडलं ना ती खरंच आपली एक चूक होती, आपली चूक सुधारावायची असते ताई, मिरवायची नसते. मग आता सर्वजण काव्याकडे पाहतच राहतात. त्याच वेळी नंदिनी हसते आणि म्हणते, अच्छा म्हणजे आपल्या मनासारखं नाही झालं तर ती चूक असते का, आणि चूक दुरुस्त करायची म्हणजे काय करायचं काय ग, सगळं काही अगदी मोडून टाकायचं आणि परत असं मागे फिरायचं. अगं मागे फिरता येईल काव्या, परंतु तो दिवस पुन्हा आणता येणार नाही आणि ना ती वेळ परत आणता येईल. अगं मुहूर्त घटिका टळली, अगं कशाला म्हणतात तुला माहितीये का. त्यानंतर ती काव्याला आता समजावते की जे काही घडलंय ते आपण आता असं बदलू शकत नाही काव्या, पण यापुढे जे काही घडणार आहे ते अगदी कमी त्रासदायक करू शकत नाही का आपण. तेव्हा आता जीवाला आणि काव्याला नंदिनीच्या या बोलण्याचा अर्थच कळत नाही. त्यानंतर नंदिनी म्हणते, अगं दुसरी कोणतीही गोष्ट असती ना तरीही मी तुझं ऐकून घेतलं असतं काव्या. अगं पण हे लग्न आहे काव्या आणि लग्न असताना बाळा ते दोन माणसांमध्ये नाही, ते दोन घरांमध्ये होत असतं. तेव्हा पार्थ, मानिनी, विक्रम त्याचबरोबर जीवा सर्वजण आता नंदिनीच्या बोलण्याचा विचार करत असतात.
त्यावेळी आता नंदिनी पुढे म्हणू लागते, कालपर्यंत आपल्यासाठी फक्त एक माहेर होतं काव्या, पण आता आपल्यासाठी अगदी सासर सुद्धा आहे. हे भाग्य पुरुषांना नाही मिळत काव्या. अगं आपला भूतकाळ मागे टाकून नवीन सुरुवात, त्याचबरोबर नवीन घरात प्रवेश करण्याची ताकद फक्त एका स्त्रीमध्ये असते. अगं डिवोर्सचा आग्रह धरून त्या ताकदीला तू कमी लेखू नकोस किंवा वाईट विचार असा करू नकोस. तेव्हा पार्थ आता काव्याकडे पाहतच राहतो. त्यानंतर नंदिनी म्हणते, या अगोदर कोणताही विचार करताना तू आईबाबांना काय वाटेल याच गोष्टीचा विचार करायचीस ना, पण आता यापुढे गोष्ट वेगळी आहे. सासू सासऱ्यांना काय वाटेल ना याचा सुद्धा तुला विचार करायला हवा. तेव्हा काव्य आता खूपच रडू लागते. अगं आता आपल्या प्रत्येक कृतीसोबतच आपल्या आईवडिलांबरोबर आपल्या नवऱ्याच्या आईवडिलांना सुद्धा तेवढंच गृहीत धरलं जाणार. मग थोडंसं जबाबदारीचं भान ठेवून वागायला नको का? तेव्हा काव्या नंदिनीकडे पाहतच राहते. तेव्हा नंदिनी आता पुढे म्हणू लागते, जसा आपण माहेरच्यांचा अभिमान जपतो तसा सासरच्यांचाही अभिमान आणि मान जपायला नकोत का आपण? त्याचवेळी आता रागातच नंदिनी तिचा हात पकडते आणि म्हणते, अगं तू नुसती आता मोहितेंची मुलगी नाहीयेस, तू आता देशमुखांची मोठी सून आहेस. असं म्हटल्याबरोबरच इकडे काव्याला आणि जीवाला मोठा धक्काच बसतो. तेव्हा मात्र रम्याला खूपच राग येतो आणि ती रागातच आता काव्याकडे पाहत असते. त्यानंतर नंदिनी पोटतिडकीने सांगू लागते, स्वतःला जे हवंय मला मिळालं पाहिजे हे तू आता गृहीत धरू नकोस काव्या. अगं बाळा, जे काही घडलं आहे ना त्यामध्ये आपली जशी चूक नाही ना तशी इतर कोणाची सुद्धा चूक नाहीये त्यात. पार्थ आणि जीवा हे दोघेही आता खूप विचार करू लागतात. पुढे नंदिनी म्हणते, मग त्यांनी असं शिक्षा का भोगायची सांग ना, त्यांचा काय असा गुन्हा आहे सांग ना. त्यावेळी काव्य जोरातच ओरडते, मग आपण असं मन मारून जगायचं का नेहमी आयुष्यभर? अगं बोल ना. तेव्हा या दोघी बहिणींमधली भांडणं पाहून आता इकडे सर्वजण जरा आश्चर्याने त्या दोघींकडे पाहू लागतात. तर रम्या आणि वसू मात्र हसू लागतात. त्यानंतर आता काव्या म्हणते, तुझाच विषय घेत आई. अगं पार्थ तुला आता सतत दिसत राहणार आहेत. अगं ते पार्थ ज्यांच्या सोबत तू संसाराची स्वप्न रंगवली होतीस. तेव्हा सर्वजण आता पार्थकडे पाहतच राहतात. तर पार्थ बिचारा आता रडत असतो. तर जीवाची ही काही वेगळी अवस्था नसते, तोही बिचारा त्या धक्क्यातून त्या ट्रॉमामधून अजून बाहेर पडलेलाच नसतो. त्यानंतर काव्य म्हणू लागते, अगं तेच पार्थ ज्यांच्यासोबत तू लग्नाची सुखी संसाराची स्वप्न पाहिली होती ना, अगं तेच पार्थ आता तुझ्या आसपास असे वावरत राहणार आहेत आणि तेही अगदी सतत. तेव्हा सर्वजण फक्त एकमेकांकडे पाहत राहतात. आता मलाच सांग, तू तुझं मन असं कोरं ठेवू शकशील का, असा काव्य आता नंदिनीला प्रश्न करते. त्यानंतर ती विचारते, तुझं पाऊल तू असं मागे खेचू शकशील का? अगं तुझ्या आयुष्यातल्या जुन्या आठवणी तुला अशा जाळणार नाहीत का गं आतल्या आत? अगं त्यांना बघायला तुझी नजर अशी वर जाणार नाही का ताई? त्यावेळी आता नंदिनी ही म्हणते की नाही जाणार. तेव्हा काव्याला आता मोठा धक्काच बसतो. त्यावेळी आता नंदिनी म्हणते, नाही जाणार, सांगितलं ना तुला, मी नाही पाहणार पार्थकडे. तेव्हा आता पार्थलाही जबर धक्काच बसतो की नंदिनी लगेच अशा का बोलतायत. त्यावेळी नंदिनी म्हणते, माझी नजर त्याच क्षणी मेली ज्या क्षणी तुझ्या गळ्यात त्यांना मंगळसूत्रानं घालताना मी पाहिलं ना, अगदी तेव्हाच. तेव्हा सर्वजण आता नंदिनीकडे पाहतच राहतात. त्यावेळी काव्य मात्र आता रागातच नंदिनीकडे पाहत असते. दोघी बहिणींमध्ये एवढी भांडणं होतात ती आता घरातील कुणालाच सहन होत नाही. फक्त रम्या, वसू आणि मंजू त्याची मजा घेत असतात. तेव्हा काव्य आता खूपच रडू लागते आणि आतल्यात जीवाच्या आठवणीने अगदी धुमसत असते. तेव्हा तिच्या डोळ्यातील ते पाणी फक्त आणि फक्त जीवाला दिसत असतं. परंतु काव्याने असं का केलं, पार्थ बरोबर लग्न करायला नको होतं असंही त्याच्या मनात येत असतं. त्यानंतर नंदिनी सुद्धा आता रडत असते आणि म्हणते, काव्या अगं तो क्षण माझ्या मनामध्ये आता कायमचा असा गोंधला गेलाय. अगं आता पार्थकडे बघताना ते या फॅमिलीमधले एक मेंबर आहेत असंच म्हणून बघेन. तेव्हा काव्याला अजूनच वाईट वाटतं आणि अजूनच राग येतो. तर पार्थ आता एकदम खचून जातो, एकदम आतल्या आत हलून जातो, कारण त्याचं अजूनही तेवढंच नंदिनीवर प्रेम असतं. त्यानंतर नंदिनी म्हणते, अगं तसं मी केलं नाही तर कोणत्याच गोष्टींना अर्थसुद्धा उरणार नाहीये काव्या. अगं तू जरा समजून घे, आता तू या घरची सून आहेस, ती पण मोठी सून. त्यानंतर नंदिनी आता एकदम इमोशनल होते आणि म्हणते, दोन संसारांचा डोलारा अगं एका क्षणात पत्त्यासारखा असा कोसळून पडेल, मग आपण काय करायचं सांग ना. तेव्हा जीवा आता त्या गोष्टीचा विचार करत राहतो. तर मानिनी सुद्धा रडत असते.
त्यानंतर नंदिनी म्हणते, अगं पार्थची बदनामी होईल आणि जीवाने जे काही केलं ना ते सगळं काही मातीमोल होईल. अगं देशमुखांच्या नावाला असं काळं फासलं जाईल. तेव्हा आता काव्याला नंदिनीचं काहीच बोलणं ऐकून घ्यायचं नसतं. ती आता खूप रडत असते आणि रागातच आता दुसरीकडे निघून जाते. मग आता त्यानंतर सर्वजण काव्याकडे पाहत असतात. कुणाला काही समजत नसतं की काव्याला आता कसं समजावं. त्याचबरोबर इकडे रम्याही हसत असते, कारण तिला माहीत असतं की आता या काव्याला थोडी चावी दिली तर ती लगेच पुन्हा एकदा डिवोर्सचा विषय काढेल आणि ती भडक डोक्याची असल्यामुळे ती नंदिनीचं सुद्धा काही ऐकणार नाही. तर आपापल्या परीने सर्वजण आता विचार करत असतात. तर मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.